मुरंबा मालिकेच्या आजच्या भागाचे अपडेट पाहूया आपल्या व्हिडिओमध्ये. तर आता आपण पाहतोय की आता इथे रेवाला तामणकर म्हणत असतो, डार्लिंग अगं जर तू पाहिलं होतंस की ते गुंड त्या मुलीला घेऊन जात आहेत तर तू मला कॉल करायचा होतास, तू एकटीने जीव धोक्यात का घातलास. रेवा म्हणत असते की मला त्या मुलीला वाचवणं खूप गरजेचं वाटत होतं. मी जर त्या मुलीला वाचवायला गेले नसते ना विशू, तर मला मृत्यूपेक्षाही खूप अपराधी वाटलं असतं आणि म्हणून मला ते नको होतं गिल्ट. त्यावर मग तामणकर म्हणतो, डार्लिंग डार्लिंग प्लीज आता उगाच असं काहीही बडबडू नकोस. बरं चल मी जरा जाऊन येतो बाहेर रमा अक्षय आलेत त्यांना जरा भेटतो, तोवर तू ज्यूस संपव. त्यावर रेवा म्हणते, काय बाहेर रमा आणि अक्षय आलेत, मलासुद्धा भेटायचं आहे विशू त्यांना, मलाही घेऊन चल. त्यावर तामणकर म्हणतो, डार्लिंग अगं तू का हट्ट करतेस, तुला आत्ताच दवाखान्यातून आणलं आहे ना. त्यावर ती म्हणते की नाही विशू, ते काहीही असलं तरी मलासुद्धा रमाला आणि अक्षयला भेटायचंच आहे, तू मला त्यांच्याकडे घेऊन चल, मला त्यांना भेटायचं आहे. त्यावर तामणकर म्हणतो, रेवा तू किती हट्टी आहेस ना, तू ऐकत नाहीस माझं. आणि मग लगेचच तो रेवाला आता तशीच तिकडे घेऊन येतो. आता रेवा ही तामणकरने घेऊन आल्याबरोबर ती रमाच्या जवळ बसते. रमा रेवाकडे बघत असते रागाने. तर रेवा म्हणत असते, कशी आहे रमा, ही घाबरली असेल ना खूप. त्यावर रमा म्हणते, हो घाबरली होती. आणि मग रमा रेवाला म्हणते, रेवा खरंच थँक्यू, आज तू माझ्या मुलीचा जीव वाचवला आहेस. त्यावर रेवा म्हणते, इट्स ओके रमा, अगं मला तर माहीतच नव्हतं की ही तुमची मुलगी आहे, पण खरंच तुमची मुलगी आहे, खूप चांगली आहे, खूप गोड आहे आणि ऑफकोर्स तुमची मुलगी आहे त्यामुळे तिच्यावर संस्कारसुद्धा चांगलेच झालेले आहेत. अक्षय मात्र फक्त हे सगळं बघत असतो. तर आता रेवा पुढे म्हणत असते, मला आवडली तुमची मुलगी, छान आहे. त्यानंतर अक्षय हा फक्त बघत असल्यामुळे रेवा उठून अक्षयकडे येते आणि आता ती अक्षयला म्हणू लागते, अक्षय मला माहिती आहे तुला असं वाटतं आहे की हे सगळं काही मी ठरवून जाणून बुजून प्लॅन करून केलं आहे, हो ना. पण मला तुला कुठल्याही पद्धतीचं एक्सप्लेनेशन द्यायचं नाही आहे की हे सगळं मी केलेलं नाही आहे. तुला हळूहळू सर्व गोष्टी क्लिअर होतील, मला एक्सप्लेनेशन नाही द्यायचं आहे. त्याबरोबर अक्षय म्हणतो, हो मला खात्री आहे की हे सगळं काही ना रेवा तूच प्लॅन केलं आहेस, ओके, मला शंका नाही आहे. त्याबरोबर मग रेवा म्हणते, अक्षय अरे. त्याबरोबर लगेचच अक्षय हात जोडतो आणि म्हणतो, तुम्ही आमच्या मुलीचा जीव वाचवला त्याबद्दल आभार, येतो आम्ही. त्यावर मग आता तामणकर म्हणतो, आपण असे वरच्यावर भेटत राहूया, म्हणजे आपल्यातले गैरसमज हे आपोआप दूर होतील आणि पुन्हा सगळं काही चांगलं होऊ शकतं. त्याबरोबर मग अक्षय म्हणतो, नाही नको, काय ना गरज नाही आहे आणि तुम्ही माझ्या डार्लिंगला हॉस्पिटलला नेलं, तिचा जीव वाचवलात, त्यासाठी मी सुद्धा तुमचे आभार मानतो. त्याबरोबर अक्षय म्हणतो, हाच तर फरक आहे ना तामणकर तुमच्यात आणि आमच्यात. त्याबरोबर मग रेवा म्हणते, बरं मी काय म्हणतो, तुम्ही एवढे सगळे पहिल्यांदाच माझ्या घरी आलाय तर प्लीज जेवून जा. अक्षय म्हणतो, नाही नको मला ह्या घरातलं पाणीसुद्धा नको आहे. त्याबरोबर मग लगेचच अक्षय येतो आणि आरोहीला उचलून घेऊ लागतो. रेवा म्हणत असते, रमा आणखीन थोडा वेळ थांबली असतीस तर, पण अक्षय काहीच ऐकत नाही. तो थेट तिकडनं आरोहीला उचलून घेऊन बाहेरच निघून जातो. मग रमाकडे सुद्धा काही पर्याय नसतो. रमासुद्धा अक्षयच्या मागे चालू लागते. पण आता लगेचच ती मागे फिरते आणि रेवाला म्हणते, रेवा आज मला आरोहीने सांगितलं की तू तिचा जीव वाचवलास. तुझ्याऐवजी कोणीही असतं किंवा माझ्याऐवजी कोणीही असतं तरी हेच घडलं असतं. आई म्हणून मी येऊन आज तुझे आभार मानले असते. आणि मग एवढं बोलून रमा ही सुद्धा तिकडनं निघून जाते. रेवाला खूप वाईट वाटतं, पण रेवा दाखवत नसते. त्यानंतर मग इकडे घरामध्ये सगळ्यांची चर्चा सुरू असते की अजून कसे आले नाही हे. त्यावर आता आजी म्हणते, मला तर मगाशी अक्षयने तासाभरापूर्वी सांगितलं आहे घरी येतो आहे म्हणून लवकर, आणि अजून एवढा वेळ झाला तरी यांचा काही पत्त्या नाही आहे, गाडीचा काही दारात आवाजही नाही आहे. एवढा कुठे वेळ लागतो यांना, एवढा कधी वेळ लागतो का कुठून यायला. त्याबरोबर मग आनंददादा म्हणतो, अगं आजी थांब, तू जरा शांत हो बरं, असं काय करतेस. अगं 7 वर्षांचा बॅकलॉग आज अक्षय भरून काढतोय गं, विसरतेस का तू आजी. अगं 7 वर्ष तो रमापासून आरोहीपासून दूर होता. त्यावर आजी म्हणते, हो रे मला कळतं आहे. त्याबरोबर मग आनंददादा म्हणतो, मग आज तो ते सगळं
पूर्ण करतोय ना, म्हणून त्याला वेळ लागतोय. तू काळजी करू नको, येईल तो घरी. आणि आत्ता इथेच आहे की नाही, येईल. त्यावर लगेच अभयदादा म्हणतो, हो ना, हो, येईल, बरोबर आहे. आता आजी उगाचच्या उगाच तू त्यांना शोधण्यासाठी आम्हाला कुणाला घरातनं बाहेर पाठवू नको. सगळ्यांनी घरातच राहणं गरजेचं आहे. नाही म्हणजे उगाच कशाला ना बाहेर जायचं. मी तर बाबा मुलांनासुद्धा झोपवून टाकलं. आपली मुलंसुद्धा आपल्या नजरेच्या समोर असलेली बरी मुलं झोपूनही गेली. त्याबरोबर आता अभयदादाने असं म्हटल्यावर आनंददादाला प्रश्न पडतो. तो म्हणतो, अभ्या, मला तुला विचारायचं होतंच, राहूनच जात होतं, पण आता मी विचारतो. मला एक गोष्ट कळत नाही आहे, मला सांग बरं. आज तू दिवसभर मुलांना घरामध्येच राहा असं का बरं सांगत होतास? आज असं काय होतं की तू मुलांना घरातनं बाहेरही जाऊ दिलेलं नाही आहेस? मयुरीसुद्धा म्हणते, हो ना अभ्या, काय रे, काय झालं? त्यावर मग अभ्या म्हणतो, बॅकलॉग. मी सुद्धा मुलांबरोबर वेळ घालवला नव्हता ना एवढ्या वर्षांमध्ये, तर मी सुद्धा तो सगळा बॅकलॉग आज भरून काढत होतो. बाकी काही नाही. मी पण मुलांना वेळ दिला. कामाच्या व्यापात गडबडीत मलासुद्धा जमलं नव्हतं एवढे दिवसांमध्ये मुलांना वेळ देण्याकरता, म्हणून मग मी मुलांना वेळ दिला. त्याबरोबर मग आता लगेचच सगळेजण म्हणतात की बरं ठीक आहे, काही हरकत नाही. त्याबरोबर मग आनंददादा म्हणतो की चला, तू सुद्धा मुलांना वेळ दिलास, आम्हीसुद्धा मुलांबरोबर वेळ घालवला तुझ्यामुळे. थोडक्यात काय की आपण सगळेजण आपापला बॅकलॉग भरून काढतोय आपल्या मुलांबरोबर, काय? त्यावर आजी म्हणते, वा, तुम्ही हे जे काही बॅकलॉग वगैरे भरून काढताय की नाही तुमच्या मुलांबरोबर, हे सगळं बघून आहे ना मला तर खूप छान वाटते. नाही म्हणजे खरं तर पूर्वी कुटुंबांनी एकत्र असावं ह्यासाठी काही कारण लागत नसायचं, पण आता कुटुंबाने एकत्र असावं असं जर वाटत असेल तर काहीतरी कारण काढावं लागतं आणि कारण काढून सगळ्यांना एकत्र ठेवावं लागतं. पण असो, आता सगळे एकत्र आहेत ना, हे बघून मला खूप बरं वाटतंय. मयुरीसुद्धा म्हणते, हो ना, खरंच म्हणजे आजी बोलते ना ते खरं आहे. कुटुंब एकत्र असलं की घरामध्ये बरं वाटतं. कुटुंब एकत्र असलं की कुठलंही संकट आलं तर सगळे मिळून तोंड देतात. त्यावर मग आजी म्हणते, हो ना, अगदी बरोबर. आता येतीलच थोड्या वेळात आरोही, अक्षय, रमा, मग कसं आणखीन बरं वाटेल. घरात आणखीन सगळं कुटुंब एकत्र होईल. त्याबरोबर मग आजी अभयदादालाही म्हणते, आणि अभ्या, तुझंही कौतुक आहे बरं मला. नाही म्हणजे आता तू बदलायला लागला आहेस हे बघून मला बरं वाटते. आज मुलांबरोबर वेळ वगैरे घालवला, छान. त्याबरोबर आता अभयदादा पुढे जातो आणि मनातल्या मनात म्हणतो, आता मी हे सगळं का केलं हे फक्त माझ्या जीवाला माहिती आहे. पण जेव्हा ह्या सगळ्यांना हे सगळं सत्य समजून जाईल तेव्हा ह्या सगळ्यांची अवस्था काय होईल, तेव्हा मी कोणाच्या तोंडाकडे बघू, मी काय करू, असं सगळं आता अभयदादा विचारात म्हणत असतो. जाऊ दे, आता सध्या तरी हे सगळे विचार बाजूलाच ठेवले पाहिजे. मला ह्या सगळ्या चक्रव्यूहातनं बाहेर पडायचा अद्यापही कुठलाही मार्ग दिसत नाही आहे किंवा सुचतही नाही आहे. त्याबरोबर इकडे आता रमा, अक्षय आणि आरू घरी आलेले असतात. रमा म्हणत असते, आरू ही आपल्याला सापडली नसती ना तर मी स्वतःला कधीच माफ करू शकले नसते. आई म्हणून मीच कुठेतरी कमी पडते माझ्या मुलीची काळजी घेण्यात. मी आरोहीवरती व्यवस्थित लक्ष ठेवायला हवं होतं. मी तिला माझ्या नजरेआड होऊ द्यायला नको होतं, म्हणजे हे सगळं घडलंच नसतं. माझ्यामुळे झालं हे सगळं. मी आरूचा हट्ट पुरवायला नको होता. मी तिला नको जाऊ तू एकटीने तिकडे असं म्हणायला हवं होतं, पण मी तसं नाही केलं. त्यावर अक्षय हा रमाला म्हणतो, रमा बास, हे बघ, उगाचच्या उगाच तू स्वतःला दोष देऊ नकोस. या सगळ्यामध्ये ना चूक कोणाचीच नाही आहे, ना तुझी, ना माझी, ना हिचीसुद्धा. कळलं? मला तर ना डाऊट आहे हे सगळं त्या रेवाने मुद्दामून प्लांट केलं होतं. नाहीतर विचार कर ना, एवढा निव्वळ योगायोग होईल का? बरोबर आपलीच मुलगी रेवाला बाजारात भेटते, मग रेवाची आणि तिची ओळख होते. रेवाला आता ते गुंड तिला घेऊन गेल्याचं कळतं. रेवा त्यांच्या मागे जाऊन ती एवढूशी रेवा त्या एवढ्या गुंडांबरोबर मारामारी करते. ते गुंडसुद्धा हिचा मार खाऊन घेतात, वरनं पळूनही जातात, आणि मग ही आपल्या मुलीला सोडवते, आणि मग सगळं असं व्यवस्थित घडतं. वाटतं का तुला हे सगळं शक्य आहे का? रमा म्हणते, हे बघा आहोत, तुम्ही बोलताय ते बरोबर आहे. सध्या तरी सगळं संशयास्पद आहे, पण आपण सत्यता तर नाकारू शकत नाही ना. आणि सत्य इतकंच आहे की आपल्या आरूला काहीही झालेलं नाही आहे. विचार करा ना, जर आरोहीला काही झालं असतं तर आपण काय केलं असतं? बास, मला फक्त आपली आरू आपल्यापर्यंत सुखरूप पोहोचली ना, यातच समाधान आहे. आणि म्हणून मला काहीही वाटत नाही आहे. कळलं का? त्यावर अक्षय म्हणतो की रमा, अगं मला कळतं आहे, पण त्यावर मग रमा म्हणते, जाऊ देत ना, आरू महत्त्वाची आहे ना आपल्यासाठी. जर आरूला काही झालं असतं तर आपण काय केलं असतं? ह्या सगळ्यात तिला काही झालं नाही, ती सुखरूप आहे, हे महत्त्वाचं आहे ना. त्यावर अक्षय म्हणतो, हो बरोबर आहे,
पण विचार कर ना थोडा. रमा म्हणते जाऊ द्या, आता सध्या तरी मला कुठलाही विचार करायचा नाही आहे किंवा काहीच नाही आठवायचं. रेवाने माझ्या मुलीचा जीव वाचवला, मी तिचे आभार मानले, बस. याहून जास्त सध्या तरी माझ्या डोक्यात दुसरं काही नाही आहे. अक्षय म्हणतो बरं ठीक आहे, जाऊ दे ते सगळं, आता आपण सगळे घरात जाऊया चल. आणि मग आता अक्षय हा लगेचच गाडीतनं खाली उतरतो, दुसऱ्या बाजूने येतो आणि रमाच्या हातातल्या आरोहीला उचलून घेत म्हणतो आरू ये बाळा चल. आरू हळू आणि मग तो आरोहीला उचलून घेतो. त्यानंतर मग रमासुद्धा तिकडनं बाहेर येते. अक्षय आणि रमा आरोहीला उचलून घेऊन तसेच घरामध्ये येऊ लागतात. आता आरोहीला घेऊन ते घरात आल्याबरोबर लगेचच इकडे आई आजी विचारते, अरे कुठे होतात तुम्ही अक्षय रमा? किती वेळापासून मी तुमची वाट बघते. काय चाललं आहे तुमचं? दोघांना काही मेसेज नाही, कॉल नाही. त्याबरोबर आनंदातसुद्धा म्हणतो हो ना, नाहीतर काय, अरे चक्क वाट बघून बघून तिने आम्हाला हैराण केलं. त्यावर अक्षय म्हणतो थांबा, हिला जरा आतमध्ये झोपवून येतो, त्यानंतर आपण बोलूया. आणि मग लगेच आता अक्षय हा आरूला घेऊन तिकडनं आतमध्ये जातो. आरू अक्षयला घट्ट मिठी मारून झोपलेली असते. अक्षय तिला घेऊन जातो, अलगद झोपवतो. त्याबरोबर इकडे आनंददादा म्हणत असतो, अरे झालं आहे काय? तुम्ही दोघंही रमा आल्यापासून असे गप्प गप्प का आहात? काय घडलं आहे? त्यावर मग लगेचच आता रमा म्हणू लागते, हे सगळं तुम्हाला सगळ्यांनासुद्धा माहिती असायलाच हवं म्हणून सांगतो. आई आजी दादा, आज आपण सगळ्यांनी आपल्या आरूला कायमचं गमावलं असतं. आता हे ऐकून सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो की रमा हे असं का काहीतरी बोलते. मग त्या ठिकाणी अक्षय येतो. अक्षय आता काहीच बोलत नसतो. त्यावर मग आभ्यादादा आणि आनंददादा म्हणू लागतात की अरे नेमकं काय घडलं आहे सांगा आम्हाला. त्याबरोबर मग मयुरीसुद्धा म्हणते, ए रमा बोल ग पटापट, तू आता जीवाला आणखीन घोर लावून ठेवू नकोस बाई. त्यावर मग रमा सगळं सांगते आणि मग ती सांगू लागते, आम्ही लोक फिरायला जायला निघालो. रस्त्यात अक्षयला फोन आला. फोनवर बोलण्यासाठी ते खाली उतरले. आम्ही दोघीसुद्धा खाली उतरलो. आरू म्हणाली, मम्मा आपण पार्टीला जातोय म्हटल्यावर पॉपकॉर्न चिप्स काहीतरी हवं आहे ना. इतक्यात आम्हाला गाडी दिसली एक पॉपकॉर्नची. मी आरूला म्हटलं मी घेऊन येते, तू इथेच थांब. आरू ही माझ्याजवळ हट्ट करू लागली की आई नाही, मला जायचं आणायला. मी तिचा हट्ट पुरवण्यासाठी तिला पाठवलं. थोड्या वेळाने मी जाऊन त्या पॉपकॉर्नवाल्याला विचारलं तर तिथे आरू नव्हती. मी ताबडतोब अक्षयकडे आले आणि अक्षयला ही गोष्ट सांगितली की आरूला कुणीतरी किडनॅप केलं आहे, आरू हरवली. तर दुसऱ्या बाजूला आता लगेचच अभयदादाला आठवू लागतं की त्याच्या गुंडांनी आधीच सांगितलं होतं की आम्हाला कळलं आहे की तुमच्या घरातला जीव कशात अडकला आणि आता आम्ही आमचे पैसे बरोबर वसूल करणार तुमच्या घरातलं मूल किडनॅप करून. त्यानंतर मग इकडे रमा पुढे सांगते की आणि मग आरू आम्हाला सापडली आणि त्याचबरोबर रेवाही सापडली. रेवाने आरूचा जीव वाचवला हे सुद्धा आता रमा सांगते. आता रेवाने आरूचा जीव वाचवला हे रमा सांगत असते तर दुसऱ्या बाजूला इकडे अभयदादाला मात्र आठवत असतं की त्याच्या गुंडांनी सांगितलं होतं की तुमच्या मुलांमध्ये जीव आहे ना तुमचा, मग आता बघा आम्ही तुमची मुलंच किडनॅप करतो. त्याबरोबर मग मयुरी म्हणते, ओ माय गॉड, हे सगळं केवढं डेंजर आहे. बापरे, आज आपल्या आरूच्या जीवावर बेतलं असतं ह्यातलं काहीतरी. त्याबरोबर मग आई आजीसुद्धा टेन्शनमध्ये येतात. आई आजी म्हणतात, हो ना, नाहीतर काय, मलासुद्धा खूप काळजी वाटते. तर आता आनंददादा म्हणतो, बापरे, नशीब आपल्या आरूला काही झालं नाही. अरे आम्हाला काही कल्पनाच नाही रे, म्हणून आम्ही इथे निवांत शांत गेम खेळत बसलो आहे आणि तिकडे मात्र आपल्या आरूच्या जीवावर बेतलं असतं. बिचारी पोरगी किती घाबरली असेल, बिचारीला किती टेन्शन झालं असेल, काय काय तिने सहन केलं आहे खरंच, म्हणजे आपण विचारही करू शकत नाही इतकं. आणि आम्हाला मात्र काही कल्पनाच नव्हती रे. त्याबरोबर अभ्या तोंडावर हात घेतो आणि म्हणतो, थँक गॉड रेवा वेळेवरती तिकडे पोहोचली, नाहीतर काय अनर्थ घडला असता काही कळतही नाही आहे. त्याबरोबर आई आजीसुद्धा म्हणतात की पण हे सगळं कसं घडलं, काय झालं, काही कळायला मार्ग नाही आहे. कुणी केलं हे सगळं? म्हणजे या गुंडांची आपल्याबरोबर काही दुश्मनी वगैरे आहे का? आपण पाचगणीत तर आत्ताच राहायला आलो आहे, मग ह्यांची काही जुनी दुश्मनी आहे का पुण्या वगैरेतली? हे पुण्यावरून आले होते का? त्यावर मग अभ्या म्हणतो, नाही आजी, पुण्यावरून नव्हते आले ते. त्यावर मग सगळेच त्याच्याकडे बघायला लागतात. मग अभ्या म्हणतो, नाही म्हणजे पुण्यावरून नसतीलच आले ते, अरे इथलेच कोणीतरी लोकल गुंड असतील जे पैशांसाठी मुलांना किडनॅप वगैरे करत असतील आणि त्यांनी पैसे उकळण्याचा प्रयत्न केला असेल. त्यावर मग अक्षय म्हणतो, तुम्हाला कोणाला असं वाटत नाही आहे का की हे सगळं रेवानेच प्लांट केलं आहे म्हणून? त्याबरोबर मग
आभ्या म्हणायला लागतो, अरे तिने देवासारखा येऊन आपल्या मुलीचा जीव वाचवला आहे, तिने यातलं काहीही प्लांट वगैरे केलेलं नाही आहे. आता सगळे पुन्हा अभ्यादादाकडे बघू लागतात. तर अभ्यादादा म्हणतो, अरे म्हणजे आत्ताच म्हटलं ना मी, असतात असे गुंड मुलं किडनॅप करणारे लोकल एरियामध्ये. जाऊ देत, आपल्याला आपली आरू सापडली हे महत्त्वाचं आहे आपल्यासाठी. आपण बाकीच्या गोष्टींवर लक्ष द्यायला नको. त्याबरोबर आनंददादासुद्धा म्हणतो की हो ना, आरू सापडली हे खूपच जास्त महत्त्वाचं झालेलं आहे. जर आरू सापडली नसती तर आपण काय केलं असतं. अभ्यादादा म्हणत असतो की हो, हे अगदी बरोबर आहे. खरंच रेवाने अगदी देवासारखा येऊन आपल्या आरूचा जीव वाचवला आहे. देव पावला, तिच्या रूपामध्ये देवच आला आपल्या आरू हिला वाचवायला, असंच मला आता वाटतं आहे खरंच. त्याबरोबर अक्षय म्हणतो, अभ्या 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 अरे बास, काय बोलतो आहेस तू हे सगळं? आणि कशावरून मी बोलतो आहे ते खरं नाही आहे. हे सगळं त्या रेवानेच घडवून आणलेलं नाही आहे. अरे ती रेवा किती शहाणी आहे माहिती आहे ना तुम्हाला सगळ्यांना. अरे आजपर्यंत तिने जे काही कामं केलेले आहेत त्या सगळ्यांचा अनुभव आपल्या गाठीशी आहे, पुरेपूर अनुभव गाठीशी आहे. मग तरीही तिच्यावरती विश्वास ठेवण्याची चूक तुम्ही सगळेजण का करताय? अरे ती मुलगी मुळात विश्वासाच्या लायक नाही आहे, हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ना. मग नका ना ठेवू तिच्यावर विश्वास. तर दुसऱ्या बाजूला आता इकडे रेवाकडे पोलीस आलेले असतात आणि पोलीस हे रेवाला आता तिचं स्टेटमेंट विचारतात. आता रेवा पोलिसांना त्यांना स्टेटमेंटवरती सही वगैरे करून देते आणि म्हणत असते की इन्स्पेक्टर साहेब, ह्या गुंडांना लवकर पकडा. इन्स्पेक्टर रेवाला काही फोटो दाखवतात आणि म्हणतात, मॅडम चेक करा, यांच्यापैकी एखादा कोणी आहे का तो गुंड. त्याबरोबर रेवा आता ते सगळे फोटो बघते पण म्हणते, नाही नाही साहेब, यांच्यापैकी तर कोणीच नाही आहे. त्यावर मग आता इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, यांच्यापैकी कोणीच नाही आहे. त्यावर मग आता लगेचच तामणकर म्हणतो की इन्स्पेक्टर साहेब, असं काय करताय तुम्ही? तर नाकाबंदी वगैरेसुद्धा लावली होती, आता सगळीकडे CCTV सुद्धा असतात, मग तुम्हाला तरीही गुंडांना पकडायला एवढा वेळ लागतोय? त्यावर मग इन्स्पेक्टर म्हणतात, सर आम्ही लवकरात लवकर ते गुंड पकडण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यानंतर मग तामणकर म्हणतो, आणि इन्स्पेक्टर माझी जी गाडी आहे ती तुमच्या ताब्यात आहे, तिचंसुद्धा काहीतरी लवकर करा, मला माझी गाडी हवी आहे, कारण ती आमच्या सेफ्टीचा प्रश्न आहे. त्यावर मग लगेचच आता पोलीस तामणकरांना सांगतात की हो हो साहेब, आम्ही लवकरात लवकर काय करायचं ते बघतो. त्यानंतर मग इन्स्पेक्टर साहेब हे म्हणू लागतात की पण खरंच रेवा मॅडमनी जे काही काम केलेलं आहे ते कौतुकास्पद आहे. या बाबतीत रेवा मॅडमचं कौतुक हे आपण सगळ्यांनी केलं पाहिजे साहेब. आता इन्स्पेक्टर साहेब हे असं म्हटल्यावर रेवा म्हणते, नाही इन्स्पेक्टर नाही, काही उपयोग नाही. जोपर्यंत तो गुंड सापडत नाही ना तोपर्यंत माझ्या जीवात चैन येणार नाही. एकदा का ते गुंड सापडले की त्यांना रमा अक्षयच्या समोर उभं करून मी स्वतःला सिद्ध करेन, मला तोपर्यंत चैन पडणार नाही. त्याबरोबर मग आता इन्स्पेक्टर म्हणतात की मॅम काळजी करू नका, आम्ही आमचे सगळे प्रयत्न करतो आहे, लवकरात लवकर आपण त्या गुंडांपर्यंत पोहोचू, येतो आम्ही. आणि त्यानंतर मग आता पोलीस हे तिकडनं जायला निघत असतात. पोलीस निघतानासुद्धा रेवा एकच शब्द बोलते, इन्स्पेक्टर साहेब काहीही करा पण लवकरात लवकर त्या गुंडांना पकडून काढा. त्यानंतर मग पोलीस तिकडनं निघून जातात. आता तामणकर पोलीस वगैरे गेल्यावर रेवाला म्हणतो, डार्लिंग मला काही महत्त्वाचे थोडेसे कॉल करायचे आहेत बिझनेस रिलेटेड, तर मी जरा येतो, तू थोडा वेळ इथे शांत निवांत बस, म्हणजे तुला बरं वाटेल काय? त्यावर रेवा म्हणते, हो चालेल ना विशू, ये तू. आणि मग विशू तिकडनं निघून जातो, रेवा तिकडे एकटीच बसते. त्याबरोबर दुसऱ्या बाजूला इकडे आता अभयदादा ह्याला तर माहीत असतं की हे सगळं त्याच्या बाजूने झालं आहे, तर अक्षयला वाटत असतं हे सगळं त्या रेवानी केलं आहे. तर आता इकडे शशिकांत मुकादमांनासुद्धा तसंच वाटत असतं. शशिकांत मुकादम म्हणतात, अक्षय तुला हे प्रकरण एवढं सोपं वाटतं आहे का? अक्षय म्हणतो, नाही बाबा, माझं तर डाऊट त्या रेवावरतीच आहे, मला तर रेवानेच हे सगळं केलं आहे असं वाटतं आहे. तर दुसऱ्या बाजूला तामणकर हा रेवाबरोबर बोलत बसलेला आहे आणि तो रेवाला सांगतो आहे, काळजी करू नको, ते गुंड सापडतील. तर इकडे आता अभयदादा हा त्याचे गुंडांना त्या म्हणत असतो की अरे तुम्ही का त्या बिचाऱ्या आरोहीला किडनॅप केलं, हे सगळं करून तुम्हाला काय मिळालं? आता तुम्हाला संपूर्ण पाचगणीतले पोलीस शोधत आहेत. त्याबरोबर ते गुंड म्हणतात, आम्ही जर कोणाला सापडलो ना तर याद राख की तुझंसुद्धा काही खरं नाही. मला सांग, तुमच्या फार्म हाऊसच्या आसपास खूप जमीन असेल ना रे? त्यावर तो म्हणतो, जमिनीचा काय संबंध आता? ऐका असं काहीही करू नका, अरे आमच्या मुलांना वगैरे किडनॅप करू नका, आमच्या मुलांना त्रास देऊ नका, एवढं बोलून आता तो फोन ठेवतच असतो. इतक्यात तो मग मागे वळून बघतो तर त्याच्या मागे रमा उभी असते. आता रमाला बघून अभ्या घाबरतो. अभ्या रमाला विचारतो, रमा तू इथे कधी आलीस? त्याबरोबर रमा काही उत्तर देत नसते आणि हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल
आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांनो, आजच्या पुरतं इथेच